तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील रहिवासी असलेली कुमारी समीक्षा भिडकर हिने नुकत्याच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांचे अंतर्गत घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे। तिने मिळवलेल्या यशामुळे समीक्षाचा भिडकर परिवारातर्फे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी परिवारातील सदस्य तसेच शुभचिंतकांनी शुभेच्छा दिल्या। अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या सीए परीक्षेत समीक्षाने मिळवलेले यश ही अभिमानास्पद बाब असून तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। माझं नाव समीक्षा राघव भिडकर आणि माझं स्वप्न होतं सीए व्हायचं आणि आज ते पूर्ण झालं आहे। आणि यासाठी मार्गदर्शन म्हणून सगळ्यात आधी मला माझ्या बाबांनी केलं होतं। 10वी मध्ये जेव्हा मी पहिली आली होती तेव्हा मग मला डॉक्टर किंवा इंजिनियर नव्हतं व्हायचं, तर दुसरा कुठला पर्याय तर तो होता सीए। कारण बाबा बँकेत काम करत असल्याने त्यांचा ऑडिटर सीए या लोकांशी खूप जवळून बघितलं होतं त्यांनी। तर सीए यातला पदवीला किती रिस्पेक्ट मिळते, किती मान असतो हे त्यांनी मला सांगितलं होतं। तर त्यानंतर समोरचं मार्गदर्शन करायला त्यांनी माझी भेट राजेश लोया सरांशी करून दिली होती। तिथे त्यांनी मला मार्गदर्शन केलं, सांगितलं की सीए मध्ये काय काय करावं लागतं आपल्याला आणि मग कुठल्या परीक्षा असते, कुठलं फील्ड चूज करावं लागेल हे सगळं त्यांनी मला सांगितलं। नंतर सीएच्या जर्नीमध्ये 3 वर्षाची आर्टिकलशिप असते, ती मी लोया बागडियन कंपनीमध्येच केली आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे खूप जास्त मला फ्युचरमध्ये कामी येईल आणि माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये पण खूप जास्त कामी येईल। याआधी 12वीला सुद्धा 96% मिळाले होते आणि 12वीला जेव्हा 96% मिळाले त्यावेळी अभ्यास खूप प्रमाणात केले होते आणि त्यावेळी सुद्धा शिक्षकांनी सुद्धा मार्गदर्शन केले होते योग्य। आणि अशा प्रकारे सीए पेपर झालेले आहे, त्या पेपरमध्ये तुला योग्य असं मार्गदर्शन कोणत्या शिक्षकांनी केलेलं आहे? ते तर मी जे आर्टिकलशिप जॉईन केली तिथे रोहन लोया, राजेश लोया या सरांनी केलं आणि 10वी पासून जे सुद्धा माझे टीचर्स होते अपर्णा देशपांडे वगैरे त्यांनी मला खूप सपोर्ट केला होता। जेव्हा मी पहिली आली तेव्हा त्यांनी मला आत्मविश्वास माझ्यात बिल्ड करून दिला की समीक्षा तू काहीतरी असं खूप मोठं अचीव्ह करू शकते। समोर जाऊन तुला काय करायचं आहे? सीए प्रोफेशनल करिअरमध्ये तर मी सध्या जॉब करायचं ठरवलं आहे आणि समोर जाऊन मग प्रॅक्टिस झाली तर मग ते तसंही करतो। आणि मला आत्ताच ते कळलं आहे की तुला अभ्यासासोबतच अध्यात्माची रुची सुद्धा आहे। हां, म्हणजे कुठलंही काम असलं तर आपली मेहनत 100% तर लागतेच, पण तो एक स्पिरिच्युअल टच खूप गरजेचा असतो ज्याने मेंटल पीस असते आणि आपल्याच पाठीशी कोणीतरी आहेच, परिवार तर असतोच पण ते टच खूप महत्त्वाचा असतो। तू जे यश संपादन केले आहे समोरचे विद्यार्थी आहेत त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे? की सीए झाली आहे तर मी फक्त सीए फील्डबद्दल सांगते की सीए व्हायला खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटची गरज नाही आहे, तर फक्त तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी हार्डवर्क करा आणि फॅमिलीचा सपोर्ट असेल तर सीए काय याच्यापेक्षा कठीण परीक्षा तुम्ही पास व्हाल असं काही। आपल्यासोबत आहेत समीक्षाचे वडील यादवराजे भिडकर, यांच्याशी आपण बोलू। समीक्षा ही लहानपणापासूनच अगदी जिद्दी आणि चिकाटीची आहे, त्याच्यामुळं जेव्हा समीक्षाने 10वी मध्ये यश संपादन केलं आणि पांढरकवडा गुरुकुल इंग्लिश मीडियममधून पहिली आली तेव्हाच ती आमच्यामध्ये चर्चा झाली की बेटा तू समोर काय करणार। तर समीक्षाने आता जसं म्हटल्याप्रमाणे की मला मेडिकल किंवा इंजिनियर या मार्गावर न जाता मला काहीतरी कठीण जे असेल ते शिकायचं आहे। मग आमच्या शेजारीच आकांक्षा देवढगले म्हणून आहे, ती पण सीए नुकतीच झाली होती, तर तिचं थोडं मार्गदर्शन मिळालं, तिची भेट घालून दिली आणि समीक्षाने तेव्हापासून सुरुवात सीए करायचं असं ठरवलं आणि समीक्षाने 12वी मध्ये मग नागपूरला आंबेडकर महाविद्यालयातून 96% घेऊन प्रथम आली। तेव्हा आमचा आत्मविश्वास वाढला आणि समीक्षा नक्कीच सीए होईल असं वाटलं आणि राजेशजी लोया, नागपूर लोया आणि बागडी या फर्मचे ते प्रमुख आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि समीक्षा आज सीए झाली, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या तिच्या यशामध्ये आमच्या संपूर्ण भिडकर परिवाराचं, नातेवाईकांचं आणि तिच्या मित्रमंडळींचं मोठं सहभाग आहे आणि आम्हाला समीक्षाचे आई बाबा होण्याचा आम्हाला सार्थ अभिमान। सर्वात ही छोटी आहे पण मनानं खूप जिद्द होती, ते जे आम्हाला वाटत होतं त्या प्रकारे तिनं जिद्द पूर्ण केली आणि सर्वाची छोटी म्हणजे खूप लाडकी आहे आणि तिने एकदम उंच भरारी घेऊन सर्व भिडकर परिवाराचं खूप मन भरून एकदम ह्या कालच्या कार्यक्रम सोहळ्याचं खूप आम्हाला सर्व आनंद दिला। याबद्दल मी समीक्षांना
खूप खूप शुभेच्छा देतो.